नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये. तर आता आपण गाणगापूरचं दर्शन तर घेतलेलेच आहे, खूप छान झालेलं आहे. तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघितलाच असेल. आणि आता आम्ही आलो आहोत. दर्शन झाल्या आम्ही लगेच निघालो. आम्ही रात्री 12:30-1 वाजता पोहोचलो. पण खूप गर्दी असल्यामुळे, सीझन असल्यामुळे आम्हाला इथे रूम मिळाला नाही. म्हणून अक्षरशः आम्ही आमची पूर्ण रात्र गाडीमध्ये झोपून काढलेली आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि लगेच आम्ही देवळात आलो लगबगीने. आणि खूप सुंदर दर्शन झालं. हेही पण भयंकर गर्दी होती, खूप गर्दी होती. सीझनमध्ये जाणार असाल तर थोडंसं विचार करा, कारण तेवढं तुम्हाला दर्शन व्यवस्थित होत नाही. आणि बाहेर आल्यानंतर साधारण एवढी गर्दी होती. आतमध्ये पण भरपूर आणि येतही होते अजून. आणि देवळाच्या समोर बरोबर एक पार्किंग आहे. तुमची 4 व्हीलर वगैरे असेल, गाड्या असतील तर तुम्ही तिथे पार्क करू शकता. आता झाल्यावर आम्ही निघालो आहोत सोळाप्पांच्या घरी, जिथे साक्षात स्वामी राहिलेले होते. तर थंडी असल्यामुळे आम्ही सगळे असे छान उबदार स्वेटरमध्ये निघालो आहोत. तर हे देऊळ आहे, खूप सुंदर देऊळ आहे आणि स्वच्छताही इथे खूप छान आहे. सर्वात पहिली गोष्ट मला ती सांगावीशी वाटते. आणि तुम्ही जसजसे आत जाल तसं तुम्हाला खूप कलाकृती, म्हणजे जवळजवळ तुम्हाला इथे दरवाजावरच दिसेल ज्या पितळेच्या भिंगऱ्या लावलेल्या आहेत. आणि लाकूड तर सागवाणीच आहे, त्यात काही वादच नाही. एकूणच काय बघितल्यानंतर खूप प्रसन्न आणि खूप छान आणि खूप हवं असं वाटणार आहे हे देऊळ. आणि एकदम शांतपणे चाललेली होती रांग अशी नव्हती, रांग म्हणता येणार नाही, गर्दी तर अजिबातच नव्हती. तर इथे तुम्ही बघाल प्रत्येक मंदिरात तुम्हाला गणपती दिसतील. कार्तिकेय कुठेही दिसणार नाहीत, पण चोळाप्पांचं जे मंदिर, स्वामींचं जे मंदिर आहे चोळाप्पांच्या घराच्या बाजूला, तिथे तुम्हाला कार्तिकेय स्वामी आणि त्यांच्याच बाजूला गणपती बाप्पा दिसतील. हे कार्तिकेय स्वामी आहेत, त्यांच्या बाजूला स्वामी समर्थ, असे ना आजूबाजूला 2 मूर्ती आहेत, गणपती आणि कार्तिक स्वामींची अशी मूर्ती आहे. आणि आतमध्येही साधारण एकदम छान गडबड गोंधळ नाही. आणि शेषनागावर आरूढ स्वामी समर्थ महाराज. आणि तुम्हाला बघायला मिळेल इकडे अभिषेकही केले जातात आणि तुमच्या पूजा अर्चाही केल्या जातात, बाजूलाच चालू असतात. आणि या प्रत्येक छोट्या फ्रेममध्ये एक प्रत्येक पोझिशन, म्हणजे एक प्रसंग दाखवलेला आहे. तर आपण आलो आहोत चोळाप्पांच्या घरी, जिथे स्वामी समर्थ महाराज राहत होते. आणि स्वामी समर्थांनी त्यांना आपल्या चरण पादुका दिलेल्या होत्या, त्या इथे आहेत. तुम्हाला दर्शनाला बघायला मिळतील. आता मला व्हिडिओ घ्यायला अलाव नाही आहे. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी मंडळी.